नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 16 जून म्हणजे आपले जे बालक आहेत ते 15 तारखेला जिल्हा परिषदच्या शाळा उघडल्या, काही प्रायव्हेटच्या पण शाळा उघडल्या। तर आपले मुलं आजपासून जिल्हा परिषद शाळेला किंवा प्रायव्हेटच्या शाळेला जे मुलं आपले 5 वर्ष पूर्ण डिसेंबरला झाले सगळे मुलं आपले पटावरनं आता कमी होणार। आतापर्यंत आपण ते मुलं उपस्थितीला दाखवले, आहारासाठी दाखवले, परंतु ते मुलं जिल्हा परिषदला किंवा प्रायव्हेटला गेले असतील तर त्या मुलांना मात्र आपल्याला आता शाळेमध्ये ह्या ऑप्शनवर आपल्याला त्यांना दाखवायचं ते कशा पद्धतीने, त्याच्याशिवाय ते आपल्या याच्यातनं कमी होणार नाहीत। तर त्याच्यासाठी आपल्याला 2 प्रोसेस करायचे आहेत, तर तेवढ्या करा आणि त्याच्यानंतर ते मुलं त्यांच्याकडे हजेरीला असतील आणि आपल्याकडे फक्त वजनासाठी आपण त्यांना वजन त्यांचे आपल्याला टाकायचे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला करण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधी नावावर आपल्याला जायचं आहे। नावावर गेल्यानंतर मग आपल्याला आता बघा हे मी काढलेलंच आहे तुमच्यासमोर 3 ते 6 वर्ष वयोगटाची लिस्ट। आता त्याच्यातील तुम्ही जर बघितला हा मुलगा 5 वर्ष 8 महिन्याचा आहे। साधारणतः आपले डिसेंबर महिन्यामध्ये जे मुलं 5 वर्षाची झाली तर ते सगळे मुलं आपले जिल्हा परिषद शाळेला ॲडमिशन त्यांचे झालेले आहेत किंवा प्रायव्हेटला झालेत, कारण की ते पहिलीसाठी प्रवेश दाखलसाठी पात्र असतात। त्याच्यामुळे ते सगळे जे मुलं असतील तर त्यांचं तुम्हाला ह्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने शाळेमध्ये त्यांना दाखवायचं आहे, किंवा तुमचे जर लहान वयोगटाची जरी मुलं प्रायव्हेटला गेली असतील तर त्यांचं देखील ह्या पद्धतीनं करायचं आहे। तर याच्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांच्या नावावर जायचं आहे। नावावर गेल्यानंतर आपल्यासमोर समोरच आपल्याला ऑप्शन दिसेल बघा, हे ऑप्शन दिसते आपल्याला अंगणवाडी। मूल कुठे जात आहे, आता ते मूल आतापर्यंत अंगणवाडीत होतं त्याच्यामुळे आपण अंगणवाडीच त्याच्यामध्ये होतं, परंतु ते मुलं आता जिल्हा परिषदला किंवा प्रायव्हेटला जाते। तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या पेन्सिलच्या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, हे पेन्सिलचं चिन्ह दिसते, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला शाळा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। जास्त काही नाही, अगदी सोपं आहे। शाळा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। शाळा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला खाली सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं। बघा, सबमिटच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं। आता आपल्या शाळेवर क्लिक करून झाले, सबमिट ऑप्शनला क्लिक करा। त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर पाहिलं तर लाभार्थीचे तपशील यशस्वीरित्या अद्ययावत केले म्हणजे आपले हे झालेलं आहे। तर आपल्याला फक्त केलेवर क्लिक करायचं आहे। केलेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथं तुम्ही बघू शकता आता हे बाळ शाळा या ऑप्शनला ते बाळ आलेलं आहे। अंगणवाडीतनं ते आता प्रायव्हेट किंवा जिल्हा परिषदला गेले, त्याच्यामुळे फक्त एकच प्रायव्हेटला असो की जिल्हा परिषदला असो आपल्याला तिथे एकच ऑप्शन आहे, त्याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे, ते म्हणजे शाळा। कारण की ते मुलं आता आपल्या दैनंदिन जी आपली रोजची हजेरी आहे तर त्याच्यामध्ये ती मुलं आपली 3 तास आपण जेव्हा गरम ताजा आहार भरतो तेव्हा ही मुलं आपली कमी झालेली दिसतील तुम्हाला। कारण की याचा दुष्परिणाम काय होईल, जर तुम्ही असं केलं नाही आणि त्यांना टाळून तुम्ही हजेरी भरत राहिला तर तुमच्या प्रोत्साहन भत्त्यावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो। म्हणून हे काम लगेच करायचं आहे ताईंनो, जसा तुम्ही व्हिडिओ बघाल तसं लगेच तुम्हाला हे करून घ्यायचंय। हे झाल्यानंतर आपल्याला आणखी एक प्रोसेस करायची आहे। परत आपल्या लाभार्थ्याच्या नावासमोर आपल्याला जायचं आहे। आता लाभार्थ्याच्या 3 डॉटवर आपल्याला जायचं आहे। त्याच्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन झालं की ह्या पेज नंतर आपल्याला THR SCM पर्याय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला इथं नाहीवर क्लिक करायचं आहे, कारण ते मुलं आता आपल्याकडे नसणार आहे त्याच्यामुळे आपल्याला नाहीवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग नाहीवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आलं का मग आपल्याला खात्री करायची आपलं 5 ते 7च बालक आहे का, तरच मग त्याला आपल्याला करायचं, कारण इथं दिलेलं आहे। एकदा तुम्ही पुष्टी केली की लाभार्थीला THR SCM मिळणे बंद होईल। तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का क्लिअर करून घ्यायचं, आपण त्याच बालकाला देतोय का तेच बालक आपल्याला गेलेलं आहे का। तर बघा, इथं नावसुद्धा तुम्ही वाचून घ्यायचं आहे, ते जर असेल तर मी इथं पुष्टी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे, क्लिअर करून घ्यायचं। तर बघा, माझं जे लाभार्थ्याचं नाव होतं तेच आहे असं व्यवस्थित खात्री करा। आणि चुकून तुमच्याकडे दुसऱ्या लाभार्थ्याचं झालं जो आपल्या अंगणवाडीत येणार आहे तो लहान वयोगटाचा आहे तर त्याच्यासाठी आधी इथं नाव वाचायचं, त्याच्यानंतर पुष्टी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेकॉर्ड अद्ययावत प्रगतीपत्र आहे, कृपया काही वेळाने तपासा। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लाभार्थी आपोआप आपल्या गरम ताजा आहार जो आहे त्या ऑप्शनमधून कमी होतील आणि याचा दुष्परिणाम आपल्या प्रोत्साहन भत्तावर होऊ नये म्हणून ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। कारण की ते मुलं जरी आपले डेली ट्रॅकरमधून कमी झाले तरी ते मुलं आपल्याला वजनासाठी आपल्या प्रोफाईलवर लाभार्थी लिस्टवर प्रोफाईलवर ते राहतीलच, लाभार्थींच्या यादीमध्ये हे लाभार्थी राहणार। फक्त आपल्याला त्यांचं वजन घ्यायचे आहेत आणि ते वजन आपल्याला टाकायचे, तेवढंच काम यांचं राहील। पण
त्यांचं जे रोजचं डेली ट्रॅकिंगचं आहे, जे आपण रोज त्यांची उपस्थिती, नाश्ता, जेवण जे असतं, तर हे त्या लाभार्थ्यांचं असणार नाही, कारण की ते आपल्याकडे उपस्थित राहणार नाहीत. म्हणून त्याचा फटका आपल्या या प्रोत्साहन भत्ताला मिळू नये म्हणून आपल्याला ही प्रोसेस ताईंनो करून घ्यायची. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन, तुम्हाला जर येत असेल तरी मोबाईल व्हेरिफिकेशन आपल्याला कसं करायचं, आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर जर तुमचा आत्ता प्रोफाईलला जो असेल तो तुम्हाला बदल कसा करायचा, हा व्हिडिओ मी उद्याच्या याच्याने करणार आहे. तुमच्या जर कमेंट असतील तर नक्कीच हा व्हिडिओ मी करणार आहे. ताईंनो जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या इतर भगिनींना देत चला, जेणेकरून आपलं सगळ्यांचं काम हे अशा पद्धतीने पूर्ण राहील. एवढाच माझा हेतू आहे. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.